एक मोठी बातमी आहे। राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस। माजी आमदार बच्चू कडूंच्या या वक्तव्याने खळबळ निर्माण झाली आहे। विखेंची गाडी फोडण्यासाठी कडून 1 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आले। विखेंच्या शेतकरी कर्जमाफीबाबत केलेल्या वक्तव्यावरून कडू आक्रमक झालेत। नाव राधाकृष्ण मात्र कंसाची औलाद फडणवीसांनी हाकलून लावावी असं विधानही बच्चू कडू यांनी केलंय। तर राधाकृष्ण विखे पाटलांच्या विधानावरून बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले। नाव राधाकृष्ण ठेवायचं आणि कृत्य मात्र कंसाची करत असेल तर हे कंसाची औलाद हाकून काढा त्या पार्टीतून। तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शेर द्यायला लागले का? फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतात, तारीख देतं आणि हे वाचाडगिरी मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची, काय करायचं, किती डाव लुटायचं तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे? अरे शुकर माना, लोक तुम्हाला मारत नाही। मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी फोडून ना त्याला 1 लाखाचं बक्षीस मागायचं। मी तर फोडणारच भेटला तर, पण हे नालायकी थांबवा, आम्ही सहन करणार नाही। नेमकं विखे पाटलांनी काय वक्तव्य केलं होतं ज्यावरून बच्चू कडू इतके आक्रमक झाले ते वक्तव्य आपण पाहूयात। सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजी व्हायचं, पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची। तर अनेक वर्ष काम चालू आहे, त्याची काही चिंता नाही। महायुती सरकारनं तर जाहीरच केलं देवेंद्रजींनी की 100% आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत, हे आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे।